धम्मपद 104 आणि 105 याप्रमाणे अट्टहवे जीवं सेयो याचयम् इतारपज्ज अट्टदन्तस्स पस्सस्स नित्यं सन्तचरिणो सनाताचरिणो नेवा देवो न गन्धर्वो न मारो सः ब्राह्मणो जीतम् अपजीतं करिया अथारपस्स जातुनो या पद्धतीने आहे. तर हे जे धम्मपद आहे हे कोणी जर "सिगलो अदासुत्त" जर ऐकलं असेल तर त्या टाईप आहे. मी याचा अर्थ थोडासा हिंदीमध्ये देतो कारण की आपले हिंदीमधले जे आहेत त्यांनाही माहिती असलं पाहिजे. ते म्हणतात भगवान बुद्ध म्हणतात की वास्तव में दूसरों पर विजय प्राप्त करने की अपेक्षा म्हणजे मराठीमध्ये याचा अर्थ की दुसऱ्यावर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे खरोखर चांगले आहे. स्वतःवर म्हणजे स्वतःवर जो नियंत्रण ठेवतो, तिथं तेच खरा विजय म्हटलेला आहे. ना देव ना गंधर्व, ना मारा ना ब्रह्म. इतकेही जर आपल्या सोबत असले, तरी त्या त्या विजयाला जो त्याला आपण खरा विजय म्हणतो. तर खरा विजय काय आहे, की या या मीला जिंकणं. हा जो मी असतो आपला, त्या मीला जिंकणं. मग हेही जर आपल्या सोबत असले, देवता, गंधर्व, मारा सॉरी देवता, गंधर्व, ब्रह्म हे जर असले, तरी पण एक तो विजय आपण मी पासून मिळवतो तिथपर्यंत ते पोहोचू शकतो. तर हे आहे ही एक ब्राह्मणाची स्टोरी आहे. एक ब्राह्मण असतात. त्यांचं नाव आहे अंतपुच्छक. अंतपुच्छक. तर इंटरेस्टिंग आहे. कारण की हे भगवान बुद्धांचेच उपासक असतात. ते त्यांचेच स्टुडंट असतात. परंतु जेतवनमध्ये ज्यावेळेस भगवान बुद्ध असतात, त्यावेळेस ही गाथा भगवान बुद्ध या अ, ब्राह्मणाच्या संदर्भात म्हणतात. तर एकदा अंतःपुच्छक भगवान बुद्ध जवळ जातात आणि म्हणतात, की अशा कोणत्या कृती आहेत, की ज्या उपयोगी आहेत आणि अनुपयोगी आहेत किंवा त्याला म्हणतो आपण हार्मफुल आणि अनहार्मफुल आहेत. त्याच्यापासून लाभ होतो आणि अ, लाभ आणि म्हणजे ज्याच्यापासून प्राप्ती होते आणि नुकसान होतं. अशा कोणत्या आहेत? स्वतःला लाभदायी आहे आणि हानिकारक आहे. अशा विचारतात. तर इंग्लिशमध्ये म्हणतात, की "वेनरेबल सर, व्हॉट इज बेनिफिशियल अँड नॉट व्हॉट इज बेनिफिशियल अँड नॉट बेनिफिशियल प्रॅक्टिसेस दॅट टू हिम." मग भगवान बुद्ध म्हणतात, की त्या 6 प्रकारच्या आहेत. हे सिगलवदा सुत्तामध्ये पण दिलेलं आहे. ओके. तर तुम्हाला समजत आहे ना मी काय म्हणत आहे ना? म्हणजेच ते म्हणतात, की अशा कोणत्या गोष्टी आहेत, की जिच्यामुळे लाभ होईल आणि जिच्यामुळे नुकसान होईल. ओके. तर भगवान बुद्ध उत्तर देतात, की एकूण 6 प्रकार आहेत, की ज्यामध्ये पण आपलं नुकसान होत असतं. म्हणजे ज्यामुळे लाईफ डिफीट होते. जीवन जे आहे ते अपयशी होतं. तर कोणत्या? भगवान बुद्ध म्हणतात, की पहिलं जे आहे, की स्लीपिंग अंटिल द सन हॅज रायझन. म्हणजे सूरज उगणे तक सोना किंवा सूर्य वर येऊस्तच. आता कसं
बघा आपल्या आजोबा आता सूर्य उगवलेला आहे. तुम्ही जर बाहेर बघसाल तर आणि सूर्यकिरणे जमिनीवर पण पडलेले आहेत. तर तोपर्यंत झोपणं जोपर्यंत सूर्य उगवतो. कोणी-कोणी 9, 10, 8:30, 8, 7:30 पर्यंत झोपतात. तर हे असं जर केलं तर लाईफ तिथं डिफीट होते. हे हानिकारक आहे. कारण की आळसामुळं माणूस जास्तीत जास्त झोपत असतो. म्हणजे त्याच्या मनामध्ये काही असं ऊर्जा नसते आणि ध्येय किंवा उद्दिष्ट नसतात. त्यावेळेस व्यक्ती हा आळसाला बळी पडून झोपत असतो. व्यक्ती म्हणजेच काय? 4 धातू नसतात तिथं. तिथं मी असतो. संभ्रमित मी, मोहित मी, ओके. ज्याला झोप आवडायला लागते, ज्याला आळस आवडायला लागतो. ते तर हे पहिलं कारण. त्याच्यानंतर आहे की भगवान म्हणतात तिथेही म्हणतात की म्हणजे आपण हे बघा की जेव्हा म्हणतो की पंचस्कंधामधून हे सगळं निघून जातं. मी त्याच वेळेसच उपेक्षा निर्माण होते. एक वाक्य मी मागे सांगितलं होतं. तर हे काय होतं आळस. त्याच्यानंतर भगवान बुद्धांनी आयडलनेस म्हटलं, हॅबिच्युअल आयडलनेस, आळस. रोजचा कंटिन्यू आळस. कोणत्याही कृतीमध्ये बघा. जसं की आपण पाहतो की सुरुवातीला बरेच लोकं आवाज नाही आ रहा है. आवाज येत आहे का प्रत्येकाला? हो, येतोय सर आवाज. येस, ओके. तर आपण बघायचं की जसं की जे मेडिटेटर्स असतात मोस्टली पहिले-पहिले खूप ऊर्जा दाखवतात. ओके, करायचंय, करायचंय. हं. प्रत्येकाचं इंटेन्शन वेगवेगळं असतं. मोस्ट ऑफ जे मेडिटेटर्स असतात किंवा जे सगळे असतात, की जीवनामध्ये दुःखापासून मुक्त व्हायचंय आणि स्ट्रेस रिलीफ काय म्हणजे स्ट्रेस रिडक्शनसाठी मेडिटेशनला वापरलं जातं. ॲक्चुअली त्यानं स्ट्रेस रिडक्ट होतोच. असं नाही होत नाही. म्हणजे जो तणाव आहे तो मुक्त होतो. जो दुःख आहे ते कमी होतं. ओके. परंतु त्याचा तो उद्देश नाहीच आहे. ध्यानाचा जो मुख्य उद्देश आहे तो हा आहे की दुर्गुणांपासून मुक्ती परमनंट. हाच आहे ध्यानाचा मुख्य उद्देश. तर आळस, तर हा आळस काय आहे, की हा आळस सुद्धा मीचीच देण आहे. मी म्हणजेच त्याला आपण आय, मी, माइंडचे जे कन्सेप्ट म्हणतो किंवा हा मी कधीही म्हणजे हा मी अस्तित्वातच नाही पहिली गोष्ट तर. कारण की भगवान बुद्धांनी नो सेल्फ म्हटलेलं आहे. परंतु अविद्येनं निर्माण केलेला हा जो भ्रम आहे, अविद्येनं निर्माण केलेल्या भ्रमामधून या मीची उत्पत्ती होत असते. ठीक आहे. तर हा जो भ्रम आहे, हा भ्रम कसा असतो या ढगासारखा असतो. आपण जर वर पाहिलं तर हे ढग जे आहेत आपल्याला दिसतात की ठीक आहे. जर तुम्ही विमानातून प्रवास केलेला असेल तर एक अ, पांढरी आच्छादलेली गादी दिसते. ओके. असं वाटतं की याच्यावर जर उडी मारली तर किती चांगलं. परंतु त्याच्यावर जर उडी मारली तर तुम्ही डायरेक्टली खालीच पडता कारण की त्याचं अस्तित्वच नसतं. ओके. सूक्ष्मरित्या काहीतरी पार्टिकल्स जमा झालेले असतात. त्यामुळं आपल्याला ते ढग दिसतात. तर तसं जसं आपल्याला वाटतं की हे ढग काहीतरी आहे, तसंच हा मी काहीतरी आहे आपल्याला भ्रमामुळं अविद्या जाणीव करून देत असते प्रत्येक क्षणामध्ये. तर हा जो आळस आहे, हा आळस का? कारण की शरीराला त्रास नाही झाला पाहिजे, मनाला संवेदना, वेदना नाही झाल्या पाहिजे. त्यामुळे आळस रूपी भ्रम निर्माण होत असतो मीमुळं. मी सुद्धा भ्रमच आहे, आळस सुद्धा भ्रमच आहे. अस्तित्वामध्ये हे नाहीच आहे. परंतु याला आपण पकडून ठेवतो आणि मृत्यूपर्यंत पोहोचत असतो. आणि भगवान बुद्धांचं पहिलंच म्हणजे मेनच वाक्य आहे, माइंडफुलनेस इज द पार्ट टू द डेथलेस अँड अनमाइंडफुलनेस इज द पार्ट ऑफ डेथ. हॅबिच्युअल आयडलनेस म्हणजे काय? कंटिन्यू आळस असणे शरीर आणि मनामध्ये. ठीक आहे. तर ह्या आळसामुळंच
आळस काय करतो? आळस हा कोंबडी पाहिली का कधी? कोंबडी काय करते? त्या अंड्यावर बसते. त्यावेळेस ते पिल्ले जन्म घेतात. सेम आळसही या दुर्गुणावर बसून जातो. म्हणजे जे सद्गुण असतात ते तर लपवूनच टाकतो. परंतु जसं कोंबडी अंड्यावर बसते तसंच आळसही दुर्गुणावर बसतो आणि त्या आळसाच्या अग्नीमुळे म्हणा किंवा ऊब ज्याला म्हणतो जसं अंड्याला ऊब भेटते म्हणून ते पिल्ले जन्म घेतात. तसंच आळस असला की आपले जे दुर्गुण असतात ते पण मोठे-मोठे होत जातात. खूप प्रगल्भ होत जातात. खूप सुदृढ होत जातात आणि ते मोठे होऊन जन्म घ्यायला लागतात. जसं ते पिल्ले जन्म घेतात. सेम आहे. सेम पद्धत आहे. परंतु इथं उदाहरण मी थोडं वेगळं दिलं, परंतु सेमच आहे. ओके. आवाज कमी नाहीये मॅम. आवाज फुल आहे. हे. तर आयडलनेस, हॅबिच्युअली आयडलनेस म्हणजे रोजचा आळस, कंटिन्यू आळस. त्यानंतर तिसरं दिलं त्यांनी की क्रूरता. क्रूरता आपण म्हणतो ना, की क्रुएलिटी हे आहे तिसरं कारण. त्याला आपण हेट्रेडमधून उत्पन्न होतं हे. द्वेषामधून, दोषामधून उत्पन्न होतं. द्वेषामधून उत्पन्न होतं. हे. त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की इंटॉक्सिकेशन आणि नेग्लिजन्स. इंटॉक्सिकेशन म्हणजे काय? की मद्यपान. मद्यपान आणि लापरवाही. लापरवाही म्हणतो आपण, की तेही आळसाचाच भाग आहे. असं नाहीये. निष्काळजीपणा आपण ज्याला म्हणतो, तो पण मीच उत्पन्न करत असतो. तर इंटॉक्सिकेशन काय असतं, की इंटॉक्सिकेशन म्हणजेच त्याला आपण मद्यपान म्हणतो. तर इंटॉक्सिकेशन 5 इंद्रियाद्वारे आपण जे इंद्रिय सुख घेत आहोत, ते पण मद्यपानच आहे. मद्यपानासारखंच आहे. काल मला काही थॉट अराईज झाले होते, तर मी ग्रुपमध्ये टाकले होते. काय माहीत तुम्ही पाहिले का नाही? ओके. जसं की भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे, मी पुन्हा एकदा माझेच वाक्य वापरतो या शिकवणीसाठी. भगवान बुद्ध म्हणतात, की "सी द डेंजर इन सेन्शुअल प्लेजर." म्हणजे अ, जे इंद्रिय सुख आहे, त्याच्यामध्ये धोका बघा काय आहे तर. इंद्रिय सुख जे आहे एखाद्या कर्जासारखं आहे. जेवढं-जेवढं आपण उपभोगतो जसं कर्ज घेतो ना, त्याचं रिफंड द्यावं लागतं, व्याज द्यावं लागतं. एक टेन्शन आणि स्ट्रेस असतं डोक्यावर. सेम जसं-जसं आपण इंद्रिय सुख उपभोगतो, तर ते रिफंड द्यावं लागतं. ते रिफंड काय? लाईफ. पुन्हा-पुन्हा जीवन भेटणं, कुठं-कुठं. दुःख भेटणं. तर इंद्रिय सुखाचं जे रिफंड आहे किंवा इंटरेस्ट आहे, तर ते दुःख आहे. तर आपल्याला हे कर्ज कसं फेडावं लागतं? दुःखामधून फेडावं लागतं. जितकं इंद्रिय सुख उपभोगू आपण, त्याचं रिटर्न दुःखामधून द्यावं लागतं जीवनामध्ये. त्यानंतर तिथं आपण की सेन्शुअल प्लेजर इज द बेट ऑफ द मारा. बेट म्हणजे काय? की ट्रॅप. जंगलामध्ये ते बेट लावले जातात बघा. तुम्ही पाहिलेलं आहे की नाही? प्राण्यांना पकडण्यासाठी बेट लावतात. बेट म्हणजे काय? की आमिष म्हणू शकतो आपण. त्याला त्या जसं ते उंदीर पकडण्यासाठी यंत्र मी मराठी शब्द विसरलोय. पास पास येस. पास. येस. पास. त्याला बघा काही ना काही ठेवल्या जातात. जसं एखादा पक्षी किंवा मांस किंवा काही. तसंच सेन्शुअल प्लेजर इज द बेट. ओके. जसं शरीर आपण एखादा अ, आता जसं की मी पुरुष आहे. मी एखादं शरीर पाहिलं एकदम चांगलं. तर काय काम उत्तेजना निर्माण होते. तर हे जे शरीर
हे जे शरीर आहे हे भेट आहे. हे माराचं काय बेट आहे. म्हणजे हे फासामध्ये अटकवलेलं एक एक लोभ आहे, प्रलोभन आहे, आमिष आहे. त्या फासामध्ये आमिष लटकवलेलं असतं. मारा काय करतो? आमिष लटकवतो. पण जसं आपण बळी पडतो, मग आपण काय करतो? कामेषुंचचारा कामछंद कामानं आदिनव आस ओकार संकेलेश हे सगळं त्याच्यामध्ये प्रकार आहेत. त्याला बळी पडतो. रिफंड तर द्यावं लागेल. रिटर्न तर शुअर द्यावं लागतं. ओके. मग ते रिफंड, ते रिटर्न जे आहे ते दुःख आहे. मग आपण म्हणतो दुःख, दुःख हं, बरेच जण रडतात, आक्रोश करतात. का का होतंय? कारण की आपण या या अ, आमिषाला बळी पडून त्या फासामध्ये अडकून जातो. फासामध्ये अटकणं म्हणजेच काय? ते मारामध्ये अटकतो आपण. परंतु कोण एन्जॉय करतं हे? इगो. मी या आमिषाला बळी पडून म्हणजे इंद्रिय सुख उपभोगतो. मी आमिषाला बळी पडून इंद्रिय सुख उपभोगतो. इंद्रिय सुख संस्कार आहेत. मी आपल्यामधला भ्रम आहे आणि जे इंद्रिय सुख जे आहे ज्याला जो मारानं निर्माण केलेलं ते आपण उपभोगतो. परंतु मोह जे आहे यामध्ये काय करतं, आपल्या सतीला आपल्या सतीपासून हे लपवून ठेवतं. ही कृती लपवून ठेवत असतो. सतीची माइंडफुलनेस, जागरूकता निर्माण नाही होते. कारण की अविद्या इथं काम करत असते. अविद्या सगळ्यात मोठा बॉस आहे यांचा. अविद्या काय करते त्या सतीपासून हे सगळं लपवून ठेवते. ट्रेमेंडसली ॲक्शन्स होतात या अंदर. विथिन मायक्रो सेकंड कळत सुद्धा नाही. हे खूप खूप जबरदस्त होतं. हे ॲक्चुअली जेव्हा तुम्ही बघसाल ना, इट्स रिअली प्लेजरेबल. मनाला आनंदाने घ्यायला पाहिजे. जेव्हा रिअलायझेशन होतं ना, दॅट्स द अमेझिंग थिंग. रिअलायझेशन इज द बेस्ट थिंग. जे धम्मामध्ये तुम्हाला रिअलाईज व्हायला लागतं ना असं, त्यावेळेसचं जे सुख आहे ना, ते इंद्रिय सुख त्याच्यासमोर काहीच नाहीये. इव्हन समाधीचं पण सुख काहीच नाही. हे लक्षात ठेवा. कारण की इथून तुमचं जे रिमूव्हल ऑफ डिस्ट्रॅक्शन, रिमूव्हल ऑफ टेंट्स त्याला म्हणतो आपण, की दुर्गुणांना रिमूव्ह करण्याची प्रक्रिया सुरुवात त्याला आपण म्हणतो सुद्धा आसव. आसवावर सुद्धा आहे. याला आसव म्हणतात. तर काय होतं, की हे जे काही आहे हे सगळं अविद्येपासून निर्माण होते. आणि ज्यावेळेस या क्रियेमध्ये असतो म्हणजे या क्रियेमध्ये ज्यावेळेस असतो, तर जी सती असते ती अविद्येद्वारे टोटली डिस्ट्रॉय झालेली असते. समजत नाही काय होतंय तर. आणि कितीही स्मार्ट असो आपण हे मी मी कालचीच वाक्य सांगत आहे. ओके. वी थिंक ओह आय एम व्हेरी स्मार्ट. आय कॅन आय कॅन आय कॅन ओव्हरकम फ्रॉम इट. अरे बा ज्यावेळेस तुम्ही डोंगरावरून पडत असता खाली गाडीमध्ये हां, तुम्ही कितीही म्हणसाल, की आय एम व्हेरी स्मार्ट, आय कॅन सेव्ह माय लाईफ. नॉट पॉसिबल. हाऊ? तर ते जे वाक्य असतं, "ओह, आय एम व्हेरी स्मार्ट, आय कॅन ओव्हरकम फ्रॉम इट. नो प्रॉब्लेम. मी याच्यामधून निघून जाईल." हं. तर ती ती असते तुमचं डेल्युजन आणि ही जी स्मार्टनेस आपण म्हणतो ना, व्हेरी स्मार्ट अँड लाइक दॅट अँड लाइक दॅट, दॅट इज वर्क ऑफ इगो. हे तो मी तयार करत असतो. विस्डम, इंटेलिजन्स अँड स्मार्टनेस टोटली डिफरंट. Okay, intelligence is somehow cannot create defilement, but little bit it can. Okay, but wisdom is totally different from all these two factors. या दोन पासून प्रज्ञा खूप वेगळी आहे. हे तर काय होतं की आणि हे जे सगळं काही कृती ही डेथ पर्यंत घेऊन जात असते. जसं की तुम्ही पहाडावरून पडत असताना आपण स्वतःला सावरू शकतो का? किती हुशार असलो तर नाही सावरू शकत.
त्यावेळेस आपण मृत्यूपर्यंत जात असतो. तसंच इंद्रिय सुखाच्या गाडीमध्ये बसल्यानंतर शुअरली सती डिस्ट्रॉय होते आणि आपण कितीही म्हटलं, की मी याच्यापासून सावरून जाईल, तर नाही सावरणार आहे. म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे, की अपमादेन नाही माइंडफुलनेस इज द पार्ट टू द डेथलेस. अच्युतो पदा विसरलो मी पालीच. व्हेरी इंटरेस्टिंग. तर एवढं कधीही लक्षात ठेवायचं, की हा जो जन्म मनुष्य लोकात भेटलेला आहे, व्हेरी रेअर. हा जो सध्या तुम्ही ऐकत आहे, ही इज व्हेरी रेअर. ओके. सो बुद्धांचा सहवास या या कल्पामध्ये तुम्हाला लाभत आहे, दॅट इज ऑल्सो व्हेरी रेअर. ओके. बट या क्षणामध्ये जर तुम्ही डिफाईलमेंट्स वापरत असाल, दुर्गुणाला बळी पडत असाल आणि भ्रमामध्ये राहत असाल, दॅट इज ऑल्सो व्हेरी रेअर बिकॉज दॅट इज व्हेरी अनलकी. खूप खूप अनलकी. या सगळ्या गोष्टीला आपण बळी पडतो. तर खूप महत्वाचं आहे, की आपण सेन्शुअल प्लेजरला महत्व नाही दिले. त्याच्यानंतर आहे निष्काळजीपणा. हे निष्काळजीपणा का होतो? तोही मोहाचाच भाग आहे. जसं की निष्काळजीपणा बघा, रोज सकाळी अगदी ह्या ग्रुपमध्ये मेडिटेटर्स मोर दॅन 500 हां. याच्यामध्ये 500च्या वर आहेत. पण तो निष्काळजीपणामुळे काय करतात, की ज्ञानाला महत्त्व देत नाही, धम्माला महत्त्व देत नाही, दुर्गुणाला महत्त्व देतात मीमुळं. आम्ही काय करत असतो? आम्ही प्रत्येक क्षणी आपल्याला दुर्गुणापर्यंत घेऊन जात असतो. ठीक आहे. हे खूप महत्वाचं आहे. तर प्रत्येक वेळेस आपण या गोष्टीवर लक्ष ठेवायला पाहिजे, की आपण आपल्या प्रॅक्टिसपासून कधीच दूर नाही जायचं. म्हणजे जे लॉर्ड बुद्धाचे धम्मामुळे निर्माण झालेले जे चिन्ह आहे, ते कधी फेड आउट नाही होऊ द्यायचे. ते जर का फेड आउट झाले, तर पुन्हा रिटर्न धम्म आणि बुद्ध यायला खूप वेळ लागत असतो. खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे भगवान बुद्ध म्हटलं, की वॉन्डरिंग अलोन इन द स्ट्रीट ॲट द नाईट. हे सिगुलो वदामध्ये अनवर्दी आवर्स, हे अनअर्थली आवर्स, जसं की रात्री 9-10 च्या नंतर रस्त्यांना एकटं भटकणं. ओके. हे हे तुम्हाला अपयशापर्यंत. त्याच्यानंतर सेक्शुअल मिसकंडक्ट. दिस इज व्हेरी इट इज लाइक अ झोंबी. झोंबी झोंबी कधी पाहिले का? झोंबीज काही मूव्हीज मध्ये दाखवलेले असतात. दॅट्स ओन्ली दे हॅव हंगर अँड थर्स्ट. ओन्ली 2 ऑब्जेक्ट. त्यांच्या ब्रेनमध्ये 2च ऑब्जेक्ट इंजेक्टेड असतात. हंगर अँड थर्स्ट. दे आर ओन्ली जस्ट लाइक वॉन्डरिंग. पळत असतात. सेम वी आर ऑल्सो झोंबी. आपण ही दुर्गुणामुळे झोंबी सारखं पळत असतो. कारण की सती नसते. माइंडफुलनेस. मग भगवान बुद्ध तिथं म्हणतात, की त्या ब्राह्मणीला, "हो ब्राह्मण, हाऊ यू लिव्हिंग? हां, हाऊ यू लिव्हिंग युअर लाईफ?" तुम्ही कसं जगत? तर म्हणतात, की "आय एम गॅम्बलिंग." जो आहे तो जुगारामधून माझं जीवन जगत आहे. तर मग भगवान बुद्ध म्हणतात, की "मग ब्राह्मण तुम्ही जिंकता का?" तर ते म्हणतात, "हो, मी कधी जिंकतो, कधी समोरचे जिंकतात." तर मग भगवान बुद्ध म्हणतात, की "खरं जिंकणं ते नाहीये. खरं जिंकणं काय आहे, की खरं जिंकणं आहे, की दुर्गुणावर विजय हेच खरं जिंकणं आहे. त्यावेळेस तुम्ही दुर्गुणावर तर ज्यावेळेस तुम्ही जिंकतात, तर त्यावेळेस समोरचा व्यक्ती हारतो. तो काही खुश थोडी असतो." हं. बघा एक वाक्य होतं माझं. खूप जुनं वाक्य आहे. आता ते रिलेटेड झालेलं. "अ व्हिक्टरी ओव्हर मारा इज अ रिअल सक्सेस." म्हणजे दुर्गुणावर विजय हाच खरा सक्सेस आहे. इट्स अ व्हेरी ओल्ड वाक्य होतं बट हे धम्मपद मी सकाळी वाचलं ज्यावेळेस तुम्ही ध्यान करत होते त्यावेळेस मला वाटलं की हे वाक्य वापरावं. ओके. म्हणजेच दुर्गुणावर विजय जो असतो तोच खरं सक्सेस असतं. अजून एक वाक्य होतं सिमिलर टाइम बट गुड वन. इफ यू आर रिअल वॉरियर देन बीट युअर ओन डिफाईलमेंट्स. जर तुम्ही खरे योद्धे असाल
तर तुम्ही पहिले तुमच्या स्वतःच्या दुर्गुणांना मारा. हरवा. तोच तो खरा योद्धा. तर हा जो आहे, आपण पाहिलं की हा जो ब्राह्मण असतो, तो काय करत आहे, की जे कोणाला हरवते, समोरच्या व्यक्तीला हरवते. पण ते हरवणं ओरिजिनल हरवणं नाहीये. त्याच्यामध्ये जीत नाही, त्याच्यामध्ये जिंकणं नाही. ओके. त्याच्यामध्ये हारणंच आहे. का? कारण की आपण आपल्या दुर्गुणांना हारत आहे. दुर्गुणांपासून आपण हारत आहे. कारण की आपले दुर्गुण आपल्यावर विजय मिळवत आहे. ओके. तर या प्रकारे अ, तिथं भगवान बुद्ध अ, अ, त्या ब्राह्मण ज्यांचं नाव आहे अनंतपुच्चका याला हे सगळं सांगतात. त्यानंतर दॅट्स वर्स एवढीच होती. मी जास्त काही यामध्ये सांगणार नाही आणि जास्त काही तुमचा वेळ घेणार नाही. हे जर समजलं नसेल तर तुम्ही पुन्हा विचारू शकता.